यांच्या दुसऱ्या टर्म पासून जगभरात अस्थिरता वाढल्याचं चित्र दिसतंय। मध्य पूर्वेतील संघर्ष, इराण सोबतचा तणाव आणि त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवरही होताना आपल्याला दिसतोय। भारतावर लावलं गेलेलं टेरिफ, व्यापारातील तणाव हे सगळं त्याच धोरणाचा भाग असल्याचं बोललं जाते। आता या सगळ्यांच्या विरोधात अमेरिकेचा मोठा उद्रेक पाहायला मिळतोय। अख्ख्या अमेरिकेत 28 मार्चला 80 लाख लोक 80 लाख लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांचा फक्त एकच नारा, नो किंग प्रोटेस्ट, म्हणजेच आम्हाला हुकुमशाही नको, राजासारखं वागणं नको, लोकशाही हवी। हे आंदोलन थेट ट्रम्प यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावं अशी मागणी देखील केली जाते। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात टॉक मराठी। तर सुरुवातीला समजून घेऊया हा संघर्ष नेमका कसा सुरू झाला। इराण आणि इस्रायलचा जुना ताणतणाव तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण या संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आणि त्यानंतर मात्र परिस्थिती आणखीनच खराब झाली। इराणचे सर्वोच्च नेते अली खामोनिया यांच्यावर कारवाई झाल्यानंतर हा संघर्ष थांबण्याऐवजी अधिकच भडकला गेला। इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले। मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ टार्गेट केली गेली, इन्फ्रास्ट्रक्चर वरती हल्ली झाली, अगदी अत्याधुनिक महागडी विमाने सुद्धा निकामी करण्याचा दावा केला जातोय, ज्याची किंमत शेकडो मिलियन डॉलर्स आहे। या सगळ्याचा परिणाम फक्त युद्धापुरता मर्यादित नाही। जगात सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज इराणने बंद केल्यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे। त्यामुळे इंधनाचे दर वाढले, महागाई वाढली आणि भारतासारख्या देशांनाही त्याची थेट झळ बसली। आंदोलन थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहे। लोकांचा आरोप आहे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून राजासारखं वागत आहे, काँग्रेसला विचारात न घेता निर्णय घेत आहेत। उदाहरण जर द्यायचं झालं तर टेरिफ्स। ट्रम्प यांनी टेरिफचा वापर म्हणजेच माझं ऐका नाही तर 100 ते 200% टेरिफ्स अशा पद्धतीने धोरणे वापरून इतर देशांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। यामध्ये भारताला देखील वाचवलं गेलं नाही। महत्त्वाचं म्हणजे टेरिफ लावण्याचा अधिकार हा अमेरिकन काँग्रेसचा आहे, पण तरीही डोनाल्ड ट्रम्प हा स्वतःच निर्णय घेत असल्याचं समोर आलं आहे। यावर सुप्रीम कोर्ट ऑफ द युनायटेड स्टेट यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। ट्रम्प हे संविधानाच्या चौकटी बाहेर जात असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। आता आणखी एक मोठा मुद्दा, तो म्हणजे पैसा। मध्य पूर्वेतील या संघर्षात दररोज बिलियन डॉलर्स खर्च होत आहेत आणि हा पैसा कोणाचा? अमेरिकन जनतेचा। लोकांचा सरळ प्रश्न आहे, आपल्याला यातून मिळतंय काय? हा देशासाठी आहे का की फक्त एका नेत्याच्या म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या युगोसाठी? या सगळ्यामुळे ट्रम्प यांच्यावर टीका वाढली आहे, म्हणूनच अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे। पण हा विरोध अमेरिकेपुरताच मर्यादित नाही, युरोपमध्येही ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलने होत आहे। मग असेल युके, फ्रान्स, जर्मनी, इटली हे सगळे देश नाटोचे सदस्य आहेत, म्हणूनच पूर्वेतील युद्धाचा परिणाम यांच्यावरही होताना आपल्याला दिसतोय। ट्रम्प यांनी या युद्धासाठी नाटो या देशांची मदत मागितली, पण अनेक देशांनी थेट सहभाग करायला नकार दिला। यामुळे अमेरिका आणि युरोपमधील संघर्ष ताणतणावपूर्वक चाललेले आहेत। मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका युरोपलाही जास्त बसतोय। आजही तीच भीती आहे। मिडल ईस्ट मधील अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणात निर्वसती युरोपमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे युरोपियन देशांमध्ये देखील आंदोलनं पेटली आहेत। या आंदोलनाचा या युद्धावर काय परिणाम होऊ शकतो? आता या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा समोर येतो, अमेरिकेची अर्थव्यवस्था। जगभरात सध्या एकच चर्चा जोरात सुरू आहे, अमेरिकन इकॉनॉमिक कोलॅप्स होणार का? कारण परिस्थिती तर तशीच दिसते। अमेरिकेवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे, सरकारी खर्च वाढतोय आणि युद्धाचा खर्च दररोज बिलियन डॉलर्स जातोय। दरम्यान ट्रम्प प्रशासन आरोप करते की त्यांना एकामागे एक बजेट क्रंच तयार करून ठेवलेले आहे, म्हणजेच सरकारचे खर्च जास्त पण उत्पन्न मात्र त्या तुलनेत कमी। ही आर्थिक तफावत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते। काही अर्थतज्ञांचं म्हणणं आहे कोलॅप्स लगेच होणार नाही, पण जर अशीच धोरणे सुरू राहिली तर पुढच्या काही वर्षात आर्थिक धक्का बसू शकतो। इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, देशाचा विकास की युद्ध आणि राजकारण? अमेरिकन नागरिक हाच प्रश्न विचारत आहे। आमच्या पैशाचा वापर कुठे होतोय, देशासाठी की राजकीय निर्णयांसाठी? आणि म्हणूनच रस्त्यावर उतरलेले हे लोक आता फक्त राजकारणच करणार नाही तर अर्थव्यवस्थेसाठी देखील प्रश्न उत्पन्न करू राहिले। जर ही परिस्थिती अशीच राहिली तर जगात
फक्त युद्ध नाही तर जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था देखील डगमगू शकते. मित्रांनो, तुमचं मत काय? ह्या युद्धावर त्याचा काय परिणाम होईल? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.